कर उर्फ के. हॅलो, धन्यवाद निशांत. सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेळपट्टीवर घेऊन जातो, जिथे पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर खूप साऱ्या घडामोडी आपण पाहिल्या. चेंडू हवेत तरंगला होता, झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद सुद्धा होऊ शकला असता. जीवदान मिळते, फलंदाज संकेत याला. अर्थात या सामन्याचा सर्वप्रथम उल्लेख करतोय, ज्यावेळी नाणेफेक झाली होती त्यावेळी आपण पाहिलं होतं विजेता ठरला होता राजन स्पोर्ट्स बेलोशी हा संघ, आणि त्यांनी आमंत्रित केलं होतं PPF कुरुळ या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. आणि हे आमंत्रण स्वीकारून आपण पाहतोय सलामीला आलेली जोडी संकेत पाटील आणि प्रणय धसाडे. षटकातील पुढील चेंडू 11 वाजता लाईन प्री डिटरमाइंड शॉट आपण पाहतोय, शफल होऊन खेळला गेला होता, परंतु तेवढाच गोलंदाज चालाख ज्यानं वाईडिश यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला आणि फलंदाजाला चेंडू डिफेंड करण्यासाठी मजबूर केलं. विनंती करतोय बेलोशी संघाला आपला 12वा खेळाडू जो आहे हा पाठवायचा आहे कॉम्बॉक्स पाशी. राजन स्पोर्ट बेलोशी. हॅलो, यावेळी आपण पाहतोय थोडंसं दिशामध्ये भरकटताना गोलंदाजाला जिथे वाईट चेंडूच्या स्वरूपात अवांतर स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढ होते. अर्थात काहीशी संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते PPF कुरुळ या संघाची. अर्थात प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या नावाने हा संघ NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. स्पर्धेचा त्यांच्यासाठी हा पहिला सामना आणि आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा 7वा सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय. पहिल्या षटकातील पुढील चेंडू तेवढाच चांगला होता आणि बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागून लेग स्लिपमध्ये अडवला जातोय, फेकला जातोय. धावबाद करण्याचा हलकासा प्रयत्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. एक चोरटी धाव निश्चितपणे दोनही फलंदाजांनी जमा केले. जसं आपण म्हणतो की आंखों ही आंखों में इशारा हो गया और पलक झपकते ही 1 रन पूरा हो गया. आणि 1 रन सहजरित्या पूर्ण केले, कारण हे दोनही जे सलामीचे फलंदाज आहेत हे दीर्घकाळ खूप वर्षापासून ओपनिंग आपल्या संघासाठी करत असतात. त्यामुळे जो काही तालमेल आहे, कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला मागच्या चेंडूवर पाहायला मिळालं. इथे आडव्या हाताने लगा तो आबाद नाही तो बरबाद ज्याला आपण म्हणतो, स्विचिटचा अटेम्प्ट होता. संकेताच्या माध्यमातून फटका फसलाय, चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली, बिनबाद 5. पॉवर प्लेचं षटक आहे ज्याला आपण म्हणतो. पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ. इथे ताकदीचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. तरी सुद्धा काही चेंडू शिल्लक. हलकासा शफल झालाय, ओव्हरपिच पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केलं आणि या चेंडूला पाठवले सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. टायमिंग नेत्रदीपकाचा फटका. फलंदाजाचं नाव होतं संकेत पाटील, ज्याच्या बॅटमधून हा सुंदर असा फटका सजवला गेला आणि त्याचं रूपांतर झालं 6 धावांमध्ये. तर या 6 धावांनी धावफलक काहीसा वेगाने पुढे सरकतोय. धावा होतील बिनबाद 11. नुकताच मी म्हणत होतो की एकेरी आणि दुहेरी पद्धतीने धावा पुढे सरकतायत. संयमी खेळ सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली गेली नाही आहे, परंतु माझा शब्द खाली पडू न देता संकेतनं नक्कीच मोठा प्रहार केलाय. तर खराब दर्जाचा चेंडू, मोसम नसताना आणि चेंडू खराब टाकला गरज नसताना. तर आतापर्यंत अतिशय सुंदर षटक सुरू होतं. पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मिहिर याने, परंतु उर्वरित 2 चेंडू शिल्लक असताना काहीसा नक्कीच भरकटलाय. दिशामध्ये म्हणा किंवा लाईन आणि लेंथमध्ये म्हणा, मागच्या दोनही चेंडूमध्ये खराब दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय फलंदाज संकेत. सुद्धा प्री डिटरमाइंड शॉट पुन्हा एकदा शफल झाला, अक्रॉस द लाईन येऊन आणखी एक मोठा फटका. चेंडू गेला फ्लॅट पद्धतीने
3 चेंडूवर 3 षटकार ठोकले जात आहेत. डीजे का पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता PPF गुरुळ या संघाने आतापर्यंत ज्या काही धावा जमा केल्या त्याचा सर्वप्रथम उल्लेख करतोय. आमचे गुणलेखक आदरणीय धरणे सर यांच्या माध्यमातून माहिती मिळते की 24 धावा या ओव्हरमध्ये निश्चितपणे खर्च झालेल्या आहेत. तर मी वारंवार म्हणतोय की मित्रांनो, क्रिकेटचा खेळ हा सरड्याप्रमाणे वारंवार रंग बदलत असतो. आधीच्या 4 चेंडूमध्ये ज्या गोलंदाजाने मात्र 5 धावा दिल्या होत्या त्याने शेवटच्या 2 चेंडूत तब्बल 19 धावा खर्च केल्या. त्यामुळे खेळ कशा पद्धतीने बदलला तुम्हीच पाहू शकता. तर 24 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितपणे एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून संघाचा कर्णधार म्हटलं तरी चालेल किंवा एक बाइंडिंग फॅक्टर ज्याला आपण म्हणतो PPF गुरुळ संघाचा संकेत याच्या माध्यमातून. तर पॉवर प्लेची मर्यादा मात्र संपलेली आहे. यावेळी क्षेत्ररक्षण पसरवलं जातंय. आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केला गेला आहे. त्यानंतर डीप मिड विकेट जिथे नुकताच एक फ्लॅट 6 आला होता तिथे सुद्धा मला वाटतं रणधीर उभा आहे क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात. निनाद आपण पाहतोय वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उभा आहे. तसेच 38च्या क्षेत्रात सुद्धा काही क्षेत्ररक्षक आपण उभे पाहतोय. नवीन गोलंदाज प्रसन्न गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय 38च्या लाईनवरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आपला पहिला वेळेला चेंडू सादर करतोय. चेंडू नक्कीच चांगला होता परंतु तेवढंच खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 1 बाउन्स चौकार. सर्व खराब जजमेंट पाहायला मिळालं आणि स्वरूपात 4 धावा सुद्धा खर्च झाल्या. गोलंदाजांना नक्कीच हवी तशी साथ मात्र मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून यावेळी सुरेख गोलंदाजी, सुंदर लाईन आणि लेन गुड लेन स्पॉटवरून चेंडू आहे स्टंप लाईनच्या वरून जातोय. यष्टीरक्षक निखिल याच्या माध्यमातून चेंडू जो आहे सहजरित्या अडवला जातोय आणि निर्धाव पद्धतीने खूप वेळानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अन्यथा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आतापर्यंत आपण पाहत आलोय. षटकातील पुढील चेंडू थोडंसं थांबवलं गेलं. यष्टीरक्षक निखिल याच्या माध्यमातून फिल्डिंगची जमावट केली जाते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत परंतु फॉर्मचा जर विचार केला तर PPF गुरुळ संघ थोडासा वरचढ आहे. यावर्षी थोडासा मागे राहिला आहे राजन स्पोर्ट बेलोची संघ. तरी सुद्धा क्रिकेटमध्ये आपण म्हणतो कोणत्याही क्षणी कोणताही संघ बाजी मारू शकतो. तर यावेळी कोणता संघ बाजी मारेल? हलकासा ओव्हरपिच किंवा म्हणजे यॉर्क लेनचा चेंडू होता परंतु या चेंडू बद्दल म्हणायचं झालं तर इथे स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जे आहे हे केलंय प्रणय धसाडी याने. क्रिकेटिंग ब्रेनचा वापर केलाय. कारण क्रिकेट म्हणजे मात्र चौकार आणि षटकार नसतं मित्रांनो. कारण आताच्या युगात जर पाहिलं की चौकार आणि षटकार मारणारा फलंदाजच मोठा फलंदाज आहे असं सर्वजण म्हणत असतात. परंतु इथे क्रिकेटिंग ब्रेन सुद्धा किंवा क्रिकेट हा ताकदीपेक्षा बुद्धीचा खेळ आहे असं म्हटलं तरी चालेल आणि ते दाखवून दिले प्रणय याने. ते स्ट्राईक दिले संकेत द्यायला त्याचा फायदा उठवता जरी आला नसला तरी सुद्धा लकच्या स्वरूपात आपण पाहतोय 4 धावा जमा करेल. संघाचं नाव आहे PPF गुरुळ. तसेच रिव्ह्यू मागितलं गेलं पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यूची पाहणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात येते. फुलर लेनचा चेंडू होता ओव्हरवेस्ट. कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात मित्रांनो. एकतर तुमच्याकडे टॅलेंट असायला पाहिजे, कौशल्य असायला पाहिजे, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची मेहनत असायला पाहिजे, एफर्ट घ्यायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं लक, नशीब. तर या 3ही गोष्टी ज्याकडे असतील ज्यांच्याकडे असतील ते नेहमीच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. इथे लक फॅक्टर थोडंसं PPF गुरुळ संघाच्या बाजूने पाहायला मिळालं जिथे फेअर डिलिव्हरी आहे परंतु 4 धावा निश्चितपणे जमा होतील. बाईच्या स्वरूपात पंचांच्या माध्यमातून 4 धावांची घोषणा होतीये. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय बिनबाद 33.
अतिशय सुंदर अशी धावसंख्या जर पीपीएफ क्रूड संघाच्या वतीने जर म्हणायचं झालं आणि बेलुशी संघाच्या वतीने जर म्हटलं तर काहीशी दबावजन्य परिस्थिती खराब नाही म्हणणार, कारण मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं होतं की 72 धावांचा पाठलाग करताना वनवली संघ निश्चितपणे 3 षटकांपर्यंत मॅचमध्ये होता. शेवटच्या षटकामध्ये मॅच निसटली. म्हणजे धावसंख्या किती असली तरी मी म्हणेन की चेस होऊ शकतं ते टार्गेट. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचला. यावेळी पंच धावा कळवतील. 6 धावा. आणखीन एक षटकार. फलंदाज संकेत पाटील ऑन फायर. क्षेत्रामध्ये पार्किंग लॉट आहे आणि चेंडू जशा पद्धतीने स्लॉटमध्ये मिळाला त्याला पार्किंग लॉटमध्ये पाठवलं संकेतने. इथे पुढील चेंडू थोडासा फंबल झालाय. गोलंदाज प्रसन्न. दबावाखाली नक्कीच असणार आहे, कारण जशा पद्धतीने फलंदाजी सुरू आहे एखादी फलंदाजी आहे, कारण बघ्याची भूमिका आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा आहे प्रणय दसाडे मात्र एक साथीदाराची भूमिका बजावतोय. पूर्णतः स्ट्राईक एंड सांभाळतोय संकेत. या चेंडूवर काय घडणार. यावेळी फटका बसलाय. इथे झेलबाद स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जावं लागेल संकेत पाटील याला. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. इथे संकेतचा खेळ मात्र संपुष्टात आलाय बरं, परंतु जशा पद्धतीने संकेतने फलंदाजी केली, वैयक्तिक खेळीचा उल्लेख मी करतोय. 3 षटकार 4 षटकार 4 षटकार आणि 3 धावा अशा एकूण 27 धावा वैयक्तिक खेळीमध्ये संकेतने जमा केल्या. जसं आपण एक डायलॉग ऐकलाय शोले चित्रपटामध्ये की गब्बर के खेर से तुम्हें एक ही आदमी बचा सकता है वो है खुद गब्बर. तशा पद्धतीने संकेत पाटील मैदानावर आग ओकत होता आणि त्याने स्वतःच एक चूक करून तो बाद झालाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मैदानात उभा आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 78 परिधान करून, अर्थात शुभम पाटील. षटक क्रमांक 2 संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतो वैयक्तिक पहिलं परंतु संघासाठी तिसरं षटक घेऊन होतोय. भुवनेश्वर कुमारची आठवण करून देणारा गोलंदाज प्रणय सोपेकर. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स पद्धतीने चेंडू अडवला गेला. निनादेच्या माध्यमातून चेंडू फेकला जाईल. तत्पूर्वी स्ट्राईक एंड पुन्हा एकदा चेंज होईल. आतापर्यंत एकेरी दुहेरी धावाच आपण प्रणयच्या बॅटमधून पाहतोय, तरी सुद्धा प्रणयकडे सुद्धा मोठे पटके खेळण्याची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, कुवंत आहे, पोटेन्शियल आहे. तरी सुद्धा आपल्या साथी खेळाडूला स्ट्राईक देण्याचं एक बहुमूल्य काम जे आहे आपण प्रणयच्या माध्यमातून पाहतोय. पुढील चेंडू यावेळी शुभम स्ट्राईकवर असेल. यॉर्कलिनचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे हा वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये प्रसन्न याच्या माध्यमातून अडवला जाईल. तत्पूर्वी धाव फलकावर आणखीन एक धाव. शुभम नुकताच खेळपट्टीवर उतरला होता. पहिला चेंडू शुभमच्या माध्यमातून पाहिला, परंतु मी एका मैदानात शुभमची फलंदाजी पाहिली होती. मला ते वळवलीचं मैदान होतं, तिथे 5 चेंडूमध्ये 5 षटकार शुभमच्या बॅटमधून मी पाहिले होते. अर्थात पीपीएफ क्रूड संघ जर म्हटलं तर टॅलेंटची कुठेही कमतरता नाही आहे. खोलवर फलंदाजी करणारा हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं राजन स्पोर्ट बेलोशी खास करून गोलंदाजीसाठी ओळखतोय आणि नुकताच गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट असं त्याचं एक नावलौकिक आहे प्रणय सोपेकर, अर्थात PS. इथे बघा थोडंसं वेगामध्ये बदल, परंतु इथे ओव्हर पिच लेनमध्ये चेंडू कन्वर्ट झाला आणि त्याचं रूपांतर झालं 6 धावांमध्ये. षटकार.
याच्या आधीचा चेंडू जो होता हा यॉर्क लेनचा होता, जिथे शुभमने तो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला होता. परंतु तदनंतर आपण पाहिलं नकल डिलिव्हरीचा वापर करण्याचा प्रयत्न केला PS ने, परंतु चेंडू अतिशय योग्य अशी पाळक केली, चेंडूला ओळखलं, आपल्याला वेळ घेतला आणि चेंडूला ओव्हरपिच लाईनमध्ये कन्वर्ट करून प्रणयने हा चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी पाठवला. वळूयात पुढच्या चेंडूकडे. प्रणय टू प्रणय असं बॅटल सुरू आहे. एका बाजूला प्रणय धसाडे, दुसऱ्या बाजूला प्रणय सोपेकर अर्थात PS, हे सर्व प्रचलित असं नाव. तर PS माध्यमातून आणखीन एक नकल डिलिव्हरी, इथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने सरसावलाय आणि 4 धावांनी या चेंडूची सुद्धा समाप्ती होईल. कम ऑन DJ. थँक्यू DJ मास्टर. या ओव्हरची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 2 धावा आल्या होत्या, परंतु नंतरचे 2 चेंडू जे आहेत हे काहीशा धावा खर्च करून नक्कीच जात आहेत. मागच्या चेंडूवर आपण चौकार पाहिला, त्याच्या आधीच्या चेंडूवर एक षटकार सुद्धा पाहिला होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ऑन द मार्क प्रणय, ऑन स्ट्राईक सुद्धा प्रणय. इथे सुद्धा शफल झालाय. लोअर फुलरचा चेंडू आहे, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक रणधीर मडवी याच्या माध्यमातून चेंडू अडवला तर जातोय. तत्पूर्वी स्ट्राईक एंड मात्र चेंज होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, धावा होतील 1 बाद 52. अर्थात आणखीन एक अर्धशतक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतंय सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यात सुद्धा पहिल्या डावामध्ये तब्बल 72 धावा ज्या आहेत ह्या श्री गणेश बोरपाडा संघानं जमा केल्या होत्या. त्यानंतर सलगच्या दुसऱ्या सामन्यात आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही संपूर्ण 1 षटक, त्यानंतर या ओव्हरचा 1 चेंडू, असे 7 चेंडू या डावामध्ये शिल्लक असतील. तर चालू षटकातील अंतिम चेंडू, ओव्हरपिच लेनचा चेंडू या फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. अतिशय धुवाधार फटकेबाजी आपण पाहतोय. 1 बाद 58 अशी आतापर्यंतची धावसंख्या संघाचं नाव आहे प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या, त्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले, 3 षटकार आपण पाहिले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकूण 15 धावा, तिथे सुद्धा 1 षटकार आणि चौकार किंवा 2 चौकार आले होते. त्यानंतर नुकताच जे षटक टाकलं गेलं तिथे सुद्धा 2 षटकार आणि 1 चौकार. अशा पद्धतीने प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 षटकार आपण पाहत आलोय किंवा चौकार सुद्धा पाहतोय. अशा पद्धतीने एका सुस्थितीत एका चांगल्या धावसंख्येपर्यंत म्हणू शकतो PPF कुरुळ संघ आतापर्यंत खेळतोय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, तर या 6 चेंडूमध्ये जर कंजूस पद्धतीची गोलंदाजी झाली किंवा 70च्या बिलो जर रोखता आलं PPF कुरुळ संघाला, तर राजन स्पोर्ट बेलूच संघ या सामन्यामध्ये वापसी करू शकतो असं म्हटलं तरी चालेल. तर अंतिम षटक, निर्णायक षटक किंवा स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतो, तो घेऊन येतोय पार्थ भोपी. पारच्या माध्यमातून पहिला वहिला चेंडू आला आणि चेंडू गेला सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. इज परमनंट बट फॉर्म इज टेम्पररी, जसं आपण म्हणतो. मी नुकताच उल्लेख केला होता किंवा हा सामना सुरू असताना म्हटलं होतं की प्रणय आतापर्यंत बघ्याची भूमिका करतोय. दुसऱ्या एंडला शुभम असो किंवा संकेत षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आहेत, परंतु तदनंतर चेंडू जायचा आहे. तदनंतर मात्र प्रणयने आपला खेळ दाखवला, आपला रंग दाखवलाय, आपल्या बॅटची जादू दाखवलंय.
आणि आपली वैयक्तिक खेळी साकारून आपल्या संघाला आतापर्यंत तब्बल 64 धावांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याने सुद्धा केलंय. अतिशय धडाकेबाज सुरुवात होते या ओव्हरमध्ये सुद्धा PPF कुरुळ या संघाची. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज दबावाखाली असेल, अंडर प्रेशर असेल. आणि क्रिकेटमध्ये दबाव किंवा प्रेशर खूप काही बोलून जातो. तर हा दबाव कशा पद्धतीने झेलेल, एक नवोदित गोलंदाज आहे पार्थ. आतापर्यंत आपण जर पाहिलं ग्रामीण क्रिकेटचा तेवढासा पुरेसा अनुभव नाही आहे पार्थकडे. मागच्या 2 ते 3 वर्षापासून सातत्याने गोलंदाजी करतोय, परंतु शेवटचं षटक हाताळणं मित्रांनो तेवढंसं सोपं नसतं. भले भले गोलंदाज नक्कीच शेवटचं षटक टाकण्यासाठी थोडेसे का होईना बाचकत असतात किंवा माघार घेतात. इथे एका नवोदित खेळाडूला हे षटक हाताळायचं आहे. पहिल्या चेंडूवर षटकाराला उर्वरित 5 चेंडूंचा खेळ कसा असेल, काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाज हवी ठरेल की फलंदाज. षटकातील पुढील चेंडू. इथे सुद्धा बॅटच्या मधोमध चेंडू आलाय आणि आणखीन एक षटकार सादर करतोय फलंदाज प्रणय धसाडे. धन्यवाद. आतापर्यंत आपण पाहिलं या इनिंगमध्ये तब्बल 8 सिक्सेस, 8 षटकार PPF कुरुळ संघाच्या वतीने ठोकले गेलेत म्हटलं तरी चालेल. आणि याच्या आधी बोरपाडा संघाने सुद्धा तब्बल 8 षटकार जे आहेत हे संपूर्ण इनिंगमध्ये ठोकले होते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल PPF कुरुळ संघासाठी. आणि बोरपाडा संघाचा या स्पर्धेचा विक्रम नक्कीच मोडीत काढण्याची एक संधी असेल. वळूयात पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा प्रणय स्ट्राईक एंड सांभाळेल. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज पार्थ. यावेळी थोडीशी काय ना चालाकी दाखवलंय. गोल्डन स्पॉटवरून थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जो आहे हा टाकला गेला होता. चेंडू नक्कीच टाइम झालेला नव्हता, त्यामुळे बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागून वाईडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी 1 धाव मात्र दोनही फलंदाजांनी जमा केली आहे. 71 धावा धाव फलकावर. 72 धावांचा एक हायेस्ट स्कोर जो आहे या स्पर्धेचा तो नक्कीच मोडीत निघू शकतो. तर पुन्हा एकदा शफल झालाय. शुभम चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु 2 धावा घेण्यापासून नक्कीच रोखू शकलेले नाही आहेत. आणि ते 2 धावा जमा करून आपण पाहतो या स्पर्धेचा उच्चांक गाठतोय. संघाचं नाव आहे PPF कुरुळ. 73 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 अर्थात अंतिम षटक. आणि अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. अर्थात 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. फलंदाज शुभम आपली जागा घेतोय. स्ट्राईक एंड 2 चेंडू शिल्लक असतील, शुभमसाठी खास करून शिल्लक असतील. तर सफल झाला. बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागेल आणि अतिशय वेगाने विकेटच्या मागे जिथे तीव्र उतार आहे त्याचा फायदा होईल कुरुळ संघाला. धावा मिळतील तब्बल 4. तर या डावाचा अंतिम चेंडू. गोलंदाज पार्थ ऑन द मार्क. 38च्या बाहेरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचा चेंडू. या चेंडूवर काय घडणार. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू जो आहे हा थोडासा मिस टाइम झालाय, परंतु नो मॅन रिजन मध्ये चेंडू जो आहे हा आदळेल अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्यानं 2 धावा मुकम्मल करतील दोनही फलंदाज. आणि निर्धारित 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय PPF कुरुळ संघाची अंतिम धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 79, अर्थात 79 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 24 चेंडू आणि 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरावं लागेल. आणि संघाचं नाव असेल राजन स्पोर्ट बेलोशी.
तरणे गुरुजींच्या माध्यमातून आणखी एक माहिती मिळते की बोरपाडा संघाने सुद्धा 8 सिक्सेस ठोकले होते आणि 4 बाउंड्रीज त्यांच्या माध्यमातून आल्या होत्या. 3 बाउंड्रीज आल्या होत्या. इथे सुद्धा PPF गुरुळ संघाच्या सुद्धा 8 षटकार आणि 3 बाउंड्रीज आपण पाहिल्या तर इक्वल झाली होती. परंतु धावा ज्या आहेत ह्या 79 आपण धावफलकावर पाहतोय. तत्पूर्वी या स्पर्धेचा आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा अंतिम सामना मी अनाऊन्स करतोय. विरोधी संघ असणार आहेत श्रीराम वावे विपक्ष मार्शल मुलखाना. दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. श्रीराम वावे विपक्ष मार्शल मुलखाना. मध्यंतर झालाय आणि आपली जी नियमावली आहे त्यानुसार मध्यंतरामध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. आपल्या असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री रवींद्र ठाकूर तसेच निलेशजी पाटील यांचे सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. आयोजकांना विनंती की पुढच्या सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे. श्रीराम वावे विपक्ष मार्शल मुलखाना. दोनही संघाचे कर्णधार जर असतील तर त्यांनी त्वरित टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. तर मित्रांनो चालू सामन्याच्या पुढच्या डावाचं मी अवलोकन करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करेन प्रसिद्ध उद्योजक आणि समालोचन कक्षामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे सौरभ भुरे सर यांना. ओव्हर टू सौरभ सर. धन्यवाद. हॅलो. बघा एक मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना आहे. इम्प्रेशन मेन्सवेअर यांच्या वतीनं जी मॅन ऑफ द मॅचला आपण टी शर्ट देतोय ही टी शर्ट नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही घालून मात्र यायचं आहे. जर असं कोणी आढळलं आणि जर मंडळाने कारवाई केली तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल. सेकंड राऊंडमध्ये येत असताना इम्प्रेशन मेन्सवेअर सुमित ठाकूर यांच्या वतीनं जी टी शर्ट देण्यात आलेली आहेत ते टी शर्ट आपण घालून यायचे आहेत. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल श्रीराम वावे विरुद्ध मार्शल मुलखाना. चला लगेच दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. पुढे आपण सामन्याकडे PPF कुरुळ या संघाने तब्बल 4 षटकांमध्ये 79 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 80 धावांचं टार्गेट दिलंय. प्रति षटकामागे 20च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. ईट का जवाब पत्थर से येथे द्यावा लागणार आहे. जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे. फलंदाजी करत असताना अगदी सुंदर खेळ. चेक. सन्माननीय अक्षय पवार शिरडोन पनवेल यांच्या वतीनं आपण या ठिकाणी टॉस करतोय. एका बाजूला मार्शल मुलखाना दुसऱ्या बाजूला श्रीराम वावे. हेड इज अ कॉल अँड टॉस जिंकलाय मार्शल मुलखाना संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
नंतर आपल्याला एक भव्यदिव्य लढत पाहायला मिळणार आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल आणि षटकार नाही आहे. षटकार नाही आहे याची मात्र नोंद घ्यायची आहे. तर नेक्स्ट भिडत असणार आहे ते म्हणजे श्रीराम व्हावी विरुद्ध मार्शल मुलखानव. तर यामध्ये मार्शल मुलखानव या संघाने टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तरी याची नोंद मात्र दोन्ही संघाच्या कॅप्टनने घ्यायची आहे. आणि विनंती असेल की पंचांना सुद्धा विनंती असेल की सामने थोडे स्पीडली घ्यायचे आहेत. खेळाडूंना विनंती असेल की आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती आक्रमकतेने केली आहे. चेंडूला इथे कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी सहजरित्या चेंडूला अडवत आहेत. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे, 1 धाव. संकेत पाटील गोलंदाजीसाठी आलाय. खऱ्या अर्थानं संकेत आमचे खूप जुने जाणते मित्र आहेत. कॉलेजमध्ये एकत्र आम्ही येथे होतो. आता मात्र संकेत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पीपीएफ कुरुळ संघाचा आपण पाहतोय. राईट अमोर द विकेट. पाहूया चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. जोरदार अपील येथे केलाय. पंचांनी येथे रिव्ह्यू घेतलाय. डायरेक्ट हिट. आज मात्र दिवसभरामध्ये आपण आज रात्रीमध्ये पाहिलं तर तब्बल 3 ते 4 वेळेला अशी घटना घडली आहे. सौरभ पाटील विकेट किपरचं काम निभावत आहेत. हे सुद्धा आमचे खूप जुने मित्र. पीपीएफ कुरुळ संघाचे खऱ्या अर्थानं एक मजबूत संघ आहे. कारण एकूण 79 धावा 4 षटकांमध्ये उभारल्या. 80 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे जर आपण गणित आखलं तर 20च्या सरासरीने 20च्या धाव गतीने येथे धावा त्यांना बनवाव्या लागणार आहेत. परंतु येथे काय घडतंय तर पहिल्या षटकामध्ये संकेत मात्र अचूकतेने येथे मारा करतोय. आक्रमकतेने पहिल्या षटकाची सुरुवात करण्याचा त्याचा हा मानस आहे. पहिल्या चेंडूवरती एक चांगला अटेंड आपल्याला पाहायला मिळाला, जे ते षटकार क्षेत्ररक्षकाने वाचवलाय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती ती म्हणजे 1 धाव. तत्पूर्वी पंच इथे तिसरे पंच चेक करतायत. नॉट आउट. लेग बाईटची इथे मात्र 1 धाव मिळणार. धावसंख्या 2 वरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. राईट अमोर द विकेट. संकेत गोलंदाजी करतोय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. चेंडू हवेत आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रणय येथे मात्र कोणती चुकी करत नाहीये. पहिला हादरा बसतोय राजन स्पोर्ट बेलोशी या संघाला. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानावरती प्रसन्न येतोय. पहिल्या षटकामध्ये निनाद येथे वैयक्तिक 1 धाव काढून बाद होतोय. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, जेथे 80 धावांचं टार्गेट आहे. 80 रन्स टू विन 4 ओव्हर. परंतु पहिल्या षटकामध्ये संकेतने केलेली आक्रमक गोलंदाजी लाजवाब येथे या षटकामध्ये प्रदर्शन होत आहे. ओके, चेंडू समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जातोय. उत्कृष्ट फटका. षटकार. काय ते फलंदाज प्रसन्नच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 6 ने पोहोचली 8 वरती. धीम्या गतीने टाकलेला चेंडू वाईड लाईन वरती आपण पाहतोय. वाईड यॉर्कर पद्धतीने स्लोवर वन यॉर्कर आपण म्हणूया या चेंडूला.
पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती येथे नोंदवल्यात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संकेत पाटीलची. संघाचा एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू. कुरुळ हा संघ जर आपण पाहिला तर या असोसिएशन मधला एक सर्वात ताकदवर संघ मानला जातो. कारण उद्याच्या दिवशी मात्र या असोसिएशन मधले ताकदवर संघ एकमेकांसमोर भेटणार आहेत. खानाव असेल, त्यानंतर घोटवडे असेल, बेरसे असतील किंवा कुरुळ असेल, वेलवली असेल, असे ताकदवर संघ, सराई असेल, असे एकूण ताकदवर 8 संघ उद्याच्या लॉट्समध्ये या ग्रामीण विभागातून खेळताना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. मध्यंतरी आपण पहिल्या 4 सामन्यांमध्ये धावा येत नव्हत्या, आता मात्र धावा यायला लागल्यात. प्रणय येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र अगदी अप्रतिमरित्या होते. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 8 धावा. 8 रन्स इन स्कोर बोर्ड. 8 धावा धावफलकावरती येथे लागते. प्रणय गोलंदाजीसाठी आलाय. ने 11 चेंडूंमध्ये 31 धावांचं योगदान दिलं होतं, तर संकेतने 9 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या होत्या आणि शुभम पाटीलने 5 चेंडूमध्ये 15 धावा. तिन्ही फलंदाजांनी अगदी उत्कृष्ट खेळ केला होता. बॅटची हलकीच एज लागली आहे. 1 बाउन्स चेंडू विकेट कीपर सौरभ पाटीलच्या हातात. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. सलग 2 चेंडू डॉट आलेत. दबाव आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतोय. निखिल येथे त्याला चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे. सामना आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीमध्ये आलाय. चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित आहे. जेथे 80 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे तेथे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. प्रणयचा हा चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते, 9 वरती पोहोचली आहे. 9 रन्स इन स्कोर बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागतात. पीपीएफ कुरुळ, प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ विरुद्ध राजन स्पोर्ट बेलोशी या 2 संघांमधली ही लढत. यानंतर पहिल्या फेरीची शेवटची लढत रंगेल श्रीराम वावे विरुद्ध मार्शल मुलखानाव या 2 संघांमध्ये. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. फलंदाज येथे मात्र या चेंडूवरती येथे मोठी धाव मात्र काढू शकत नाहीयेत. आतापर्यंत एकच मोठा फटका पाहायला मिळालाय. कारण टॉप ऑर्डर फलंदाजांकडून धावा येणं गरजेचं आहे. जेथे 80 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे तर टॉप ऑर्डर फलंदाजांनी चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळचा चेंडू हवेमध्ये खेळण्यासाठी मजबूर केलंय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येथे उत्कृष्ट प्रयत्न करतोय, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. तोपर्यंत 2 धावा येथे सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने डबल अंकांमध्ये पोहोचली आहे. 11 धावा. 11 रन्स इन स्कोर बोर्ड. 11 धावा धावफलकावरती येथे लागल्या आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 6च्या रन रेटने ते फलंदाजी होते. धीम्या गतीने टाकलेला चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येथे बनतोय प्रेक्षक. अप्रतिम स्ट्रोक शेवटच्या चेंडूवरती आलाय. उत्कृष्ट फटका, षटकार. पाणी घेऊन जायचं आहे. स्वयंसेवकांना सूचना आहे, चला प्लीज पाणी घेऊन जा. खानाव व नवतरुण मित्र व मंडळ खानाव आयोजित भव्य दिव्य अशी ही नाईट क्रिकेट स्पर्धा पर्व 9. गेल्या पर्वामध्ये हाच फॉर्मॅट आपण वापरला होता. ग्रामीण लॉट्समधून एक फायनल असेल, तसेच IPL फॉर्मॅटमधून एक फायनल असेल. एकूण 40 संघ या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या वर्षी 32 संघ होते. यावर्षी आपण ग्रामीणचे अजून 8 संघ या लॉट्समध्ये वाढवलेले आहेत. खऱ्या अर्थानं ग्रामीणच्या खेळाडूंना एक चांगली संधी, चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थानं सन्माननीय अनंत गोंधळी आप्पा यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून, सन्माननीय जितेंद्रदादा गोंधळी असतील, खूप मेहनत खऱ्या अर्थानं या विभागातील
ते भाग्य विधाते आहेत. खूप सारी मेहनत या मैदानासाठी सुद्धा त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळेच आपल्याला एक चांगलं दर्जेदार क्रिकेटचं आयोजन, दर्जेदार क्रिकेटचे सामने आपल्याला इथे पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज सुयोग. सुयोगच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. राईट अमोर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज लागली होती. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येथे चुकी करतोय. झेल येथे मात्र सुटलाय. सिंगल धाव धावफलकावरती मिळते. सिंगल धावेने दबाव येथे फलंदाजी करणाऱ्या संघावरती अधिक वाढू शकतो. येथे अटॅक वरती जास्त भर द्यावा लागणार आहे, कारण जिंकण्यासाठी 11 चेंडूंमध्ये 62 धावा म्हणजे 10 चेंडूंमध्ये 10 मोठे फटके मारावे लागणार आहेत. सुंदर गोलंदाजी. हार्ड लेनचा चेंडू उजव्या अस्तीच्या थोडासाच बाहेर टाकलेला चेंडू होता. सौरभ पाटील विकेट किपिंग करतायत. चेंडू येथे डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 18 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू 62 धावा. मोठं आव्हान येथे पार पाडावं लागणार आहे. कठीण आव्हान आहे. अशक्यप्राय आव्हान आहे. तत्पूर्वी येथे फटका. मोठा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद. इथे मात्र विकेटचं पतंग होत आहे. हवेमध्ये खेळण्यासाठी फलंदाजाला इथे मजबूर केलं. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे मात्र कोणती चुकी करत नाहीये. झेल पकडतोय. फलंदाज रोशन मैदानावरती आलाय. चौथ्या क्रमांकावरती. सुयोग 6 चेंडू. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर येतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट षटकार. चोवीस धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू 56 धावांची आवश्यकता. आणखीन एक जबरदस्त फटका. मात्र चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागणार. धावसंख्या 1 ने येथे इक्वेशन बदलतंय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. आता मात्र आव्हान खूपच खडतर झालंय, कठीण झालंय. जवळपास सामन्यावरती प्रभुत्व येथे मिळवण्यामध्ये पीपीएफ कुरुळ संघाला आतापर्यंत यश मिळत चाललेलं आहे. गोलंदाज सुयोग्य षटकातील पुढील चेंडू घेऊन आणखीन एक मोठा फटका. लॉफ्टेड फटका इथे खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय अप्रतिम षटकार. शिल्लक आहे, कारण मी माझ्या समालोचन कारकिर्दीमध्ये तब्बल 3 वेळेला 43 धावा निघताना पाहिल्यात टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु 6 चेंडूमध्ये 49 धावा खूपच कठीण आव्हान असणार आहे. पहिला चेंडू गोलंदाजाला एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार. पंच सुमित पवार सर इथे वाईटचा इशारा कळवत आहेत. अतिरिक्त धावफलकावरती 32 धावा 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू 48 धावांची आवश्यकता. 2 नो चेंडू गेले पाहिजेत, षटकार मारले पाहिजेत. खूप सारं मोठं गणित आहे. फलंदाजाने फटका इथे मात्र हवेमध्ये खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक शुभम झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक 3 बाद.
न्यू बॅटर मैदानावरती तन्मय येतोय, जे ते 3 फलंदाज बाद झालेत. मागील षटकामध्ये मात्र 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. खरं ना, प्रेक्षक खऱ्या अर्थानं डरणी गुरुजी षटकार, चौकार, विकेट या गोष्टी पाहण्यासाठी अधिक आलेला असतो आणि षटकार गेले पाहिजेत. नाईट क्रिकेटची स्पर्धा म्हटली की षटकार, चौकार बसले पाहिजेत. स्कोरशीटवरती ज्या पहिल्या 2-3 मॅचमध्ये 32-40 धावा धावफलकावरती येत होत्या, त्या आता मात्र 70-80च्या घरामध्ये धावफलकावरती धावसंख्या गेली आहे. कारण प्रेक्षकांना मनोरंजन आवश्यक असतं, फटके पडले पाहिजेत अशी प्रेक्षकांची भावना असते. परंतु गोलंदाज येथे सनी पाटील गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. यानंतरचा चेंडू येथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. तर सामना आपण पाहिला खूपच कठीण अवस्थेमध्ये. जवळपास आपण म्हणूया या सामन्यावरती 99% PPF कुरुळ या संघाने प्रभुत्व मिळवलंय, वर्चस्व प्रस्थापित केलंय. NSC खाना हाऊस संघाचं एक सुंदर असे मैदान. तत्पूर्वी येथे अप्रतिम फटका, देखना फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. पर्यंत पोहोचले. यानंतर श्रीराम वाबे विरुद्ध मार्शल मुलखानाव पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने या रात्रीमध्ये होतील. आज एकूण 16 संघ या संपूर्ण रात्रीमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, स्वीप मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न, चेंडू येथे मात्र डॉट येतोय. चांगली गोलंदाजी झाली आहे, जी गोलंदाजी पूर्वार्धाच्या खेळामध्ये राजन स्पोर्ट बेलोशी या संघाकडून झाली नव्हती. फलंदाज प्रणयने चांगली कामगिरी केली, संकेतने चांगली कामगिरी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये शुभमने सुद्धा चांगला झटपट खेळ केला. प्रत्येक गोलंदाजाला इथे मार खावा लागलाय. मात्र तेच PPF कुरुळ संघाच्या गोलंदाजांकडून मात्र अचूक आणि भेदक गोलंदाजी आपण पाहिली. यावेळचा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवरती मात्र धाव घेतली जात नाही. तत्पूर्वी या सामन्यावरती अगदी निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय ते म्हणजे PPF कुरुळ या संघाने. विजय झालेत. विजय संघाचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. 9 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. असा अष्टपैलू खेळ करणारा आमचा मित्र संकेत पाटील ठरतो या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. हा खेळ एक अष्टपैलू खेळ. या मॅच मध्ये संकेत